आज हा व्हिडिओ खास कमेंट्स आल्यामुळे बनवतो आहेत आपण। एक कस्टमरचं कमेंट्स होतं आणि त्यांचा फोन पण होता का काही ठिकाणी 1590 1500मध्ये वस्तू भेटत आहेत मंगळसूत्र, काही 1790मध्ये भेटत आहेत। तर सर तुमच्याकडे ह्या वस्तू 4500 3500 5500ला कसं काय भेटत आहेत? तर 50% एक्सचेंज घेतोय तर त्याचे रेट काही डबल लावले असं काही प्रकार नाही आमच्याकडे। तर त्याच्यामध्ये तेवढं सोनं आहे म्हणून त्याची तेवढी कॉस्टिंग आहे। आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कन्फ्यूज होतो इकडे जाऊ का तिकडे जाऊ, स्वस्ताचं घेऊ का तुमचं घेऊ। आता आम्ही तुम्ही स्वस्ताचं पण घ्या पण गॅरंटी मागा, गॅरंटी देताय का बघा। जर त्याच्यात सोनं आहे तर 50% एक्सचेंज करायला हरकत काय? चला ठीक आहे 50% एक्सचेंज नाही करत तर गॅरंटी तर द्या। समजा त्यांचं आणि आमचा माल सेम असेल आणि आम्ही जास्त किमतीमध्ये विकत असेल तर त्यांना गॅरंटी द्यायला काय हरकत आहे जर माल सेम आहे, एक्सचेंज करायला काय हरकत आहे जर माल सेम आहे, पाणी लावायला काय हरकत आहे जर माल सेम आहे, कसंही वापरा सांगायला काय हरकत आहे। तर तुम्ही समजून घ्या सोन्याचा रेट तुमच्यासाठी तोच आहे, माझ्यासाठी पण तोच आहे आणि प्रत्येक व्यापाऱ्यासाठी सुद्धा तोच आहे। तुमचे 1500 सुद्धा महत्त्वाचे आहेत, 3500 सुद्धा महत्त्वाचे आहेत, 5500 सुद्धा महत्त्वाचे आहेत, तुमचा एक एक रुपया महत्त्वाचा आहे। पण असं तर होत नाही ना का बेंटेक्समध्ये 300 रुपयाची वस्तू मिळते आणि त्यालाच 1 ग्राम सांगून 1500 1790 असं काही विकलं जातं आहे।